आज कल्याण डोंबिवली परिसरात 41 तलाव आहेत। त्यापैकी प्रबोधनकार ठाकरे सरोवर उर्फ शेनाळे तलाव, निळजे तलाव, गणेश तलाव टिटवाळा यांच्यासोबत गौरीपाडा तलाव व उंबर्डे तलाव प्रसिद्ध आहेत। कल्याण पश्चिमेला बेतुरकर पाडा परिसरात प्रबोधनकार ठाकरे सरोवर असून इथे येणाऱ्या शेण नावाच्या पक्ष्यांवरून या तलावाचे नाव शेनाळे असे पडले। या तलावाच्या लगत प्रबोधनकार ठाकरे यांचे वास्तव्य असल्यामुळे या तलावाचे कालांतराने प्रबोधनकार ठाकरे असे नामांतरण करण्यात आले। या तलावाच्या परिसरात हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे देशातील पहिले स्मारक महानगरपालिकेने उभारले आहे। तसेच या तलावाच्या परिसराचे संपूर्ण सुशोभीकरण करण्यात आले आहे। विस्तीर्ण पाण्याच्या क्षेत्राबरोबरच बगीचा, जॉगिंग ट्रॅक, म्युझिकल फाउंटन हे नागरिकांसाठी व पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण आहे। दररोज येथे हजारोंच्या संख्येने आबालवृद्ध येत असतात। टिटवाळा गणेश मंदिर व तलाव परिसर हे कल्याण मधील धार्मिक व त्यासोबतच प्रेक्षणीय स्थळ आहे। गणेश मंदिरालगतच सुंदर अष्टकोनी तलाव आहे। तलाव व परिसराचे एकूण क्षेत्रफळ 26,584 चौरस मीटर इतके, तर तलावातील पाण्याचे एकूण क्षेत्रफळ 19,000 चौरस मीटर आहे। तलाव व परिसराचे विहंगमय दर्शन अतिशय रम्य आहे। तलावाभोवती बागबगीचा आहे, भरपूर झाडे लावण्यात आली आहेत। तलावाच्या सभोवती वॉकिंगसाठी पदपथ, सुरक्षेकरिता उंच सुरक्षा भिंत, लाईट्स या सर्व सोयी महानगरपालिकेने केल्या आहेत। लोक तलावात बोटिंगचा आनंद देखील घेऊ शकतात। कल्याण डोंबिवली परिसरातील आणखी एक महत्त्वाचा आणि प्रसिद्ध तलाव म्हणजे निळजे तलाव। याची ओळख श्री माऊली तलाव म्हणूनही सांगितली जाते। 64,000 चौरस मीटर इतके या तलावाचे क्षेत्रफळ असून परिसर निसर्गरम्य आहे। तलावाजवळच्या 100 एकर खुल्या जागेत लोक सायकलिंग, जॉगिंग साठी येतात। इथे भरपूर झाडे आणि नैसर्गिक अधिवास आहे।